संजयराव, तुम्ही एवढं काम करताय, एवढं निधी आणलाय, एवढ्या या आमदार म्हणून काम किती वेळा निवडून आले तुम्ही? आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि तुमची हॅट्रिक पण होईल, काळजी करू नका. काम करत राहा, काम करत राहा, काम करत राहा. शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे. आणि बघा, कोणाच्या डोक्यामध्ये नाही आहे. हे पहिल्याच सभेमध्ये इकडं ते काय लावले, फॉगर लावलेत आपले स्प्रिंकलर टाईप. बघा तुमची किती कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांची कदर आणि काळजी घेत असतो. आणि म्हणून गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहेत. या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात, आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलो आहे. रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात. मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे महापुरुषांचे. महापुरुषांचा इतिहास इथं आहे. संपूर्ण बुलढाण्यामध्ये आज जे काही पाण्याचे विषय असतील, पाणी टंचाईचे विषय असतील, चाऱ्याचे विषय असतील, या उन्हाळ्याच्या झळा आता ज्या काय वाढल्या, या बाबतीमध्ये खासदार आमदार यांच्याशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू. आणि खऱ्या अर्थाने हा बुलढाणा जो आहे विदर्भाचं महाद्वार आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, इथं योजनांसाठी पैसे कधी कमी पडू देणार नाही, एवढा शब्द आपल्याला मी या ठिकाणी देतो. संजय गायकवाड, तुम्हाला या तुमच्या मतदारसंघासाठी जे जे काही लागेल तिथं कुठेही काही कमी पडणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आहे.